नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला 5वा दिवस आणि आज आलो आहे आपण महाबलीपुरमला, जो की आहे शोर टेम्पल. तर लास्ट एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं आम्ही पॉंडिचेरी एक्सप्लोअर केलं होतं, पण आम्ही खूप दमलो होतो. त्यानंतर आम्ही पॉंडिचेरी एक्सप्लोअर केलं. आज आहे 25 डिसेंबर आणि आज गर्दी खूप इथं आहे. आम्ही लोकलला विचारलं, ते बोलले गर्दी थोडी कमी असते. ठीक आहे, पण आता आलो आहे आपण. आमच्या स्टेपासून 100 किलोमीटर लांब होतं, तर 1 स्टेच आम्ही केलं कंप्लीट. आता जाऊया. तिथे पार्किंगची पण व्यवस्था आहे आणि आम्ही हेल्मेटसुद्धा ठेवलेत. लय मोठं दिसतंय. तिकडे 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 लेफ्ट. येस, ऑनलाईन कॅमेरा. तर आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काढून आपण आत जाऊया. भारी आहे इथं. इंग्लिशमध्ये आणि ऑनलाईनसुद्धा तिकीट काढता येतं आणि ऑफलाईनसुद्धा तिकीट काढता येतं, जे की इथं तिकीट घर आहे आणि तो मेन रोड. तिकीट काढूया आता, तिकीट काढूया आणि आज जाऊया. आज आमच्याकडे एकच दिवस आहे महाबलीपुरम फिरायचा, तर आम्ही जास्तीत जास्त पॉईंट कवर करू असं वाटतं. सो महाबलीपुरममध्ये आलो. आतमध्ये एंट्री केली. कॅमेराज अलाउड नाही आहेत असं त्यांनी सांगितलं, आम्ही ऐकलं. आणि आता आम्ही सरळ पुढं चाललो आहे आणि पुढे असं काही केव दिसतं ते पूर्णपैकी. इथं कार्यक्रम वगैरे पण होत असतील असं वाटतंय, पण आम्ही आता सरळ जाऊन जे मी मॅप दाखवला स्टार्टिंगला, त्या मॅपमध्ये जसं आहे तसं आम्ही ट्रेल करणार आहे. भरपूर मोठा परिसर आहे, टाईम लागेल आणि पाऊस यायला पण चालू झाला आहे, पण रिमझिम आहे. होप्सो जास्त नाही येणार, नाही आता आमचा पचका होईल. राजू, याचा इतिहास माहीत नाही अजून काय आहे, तर तिथं गेल्यावरती गाईड वगैरे भेटलं तर आम्ही सांगतो तुम्हाला कशा टाईपचा इतिहास आहे काय. नाही हाल नको. मंदिराची जी आर्किटेक्चर स्टाईल आहे ती खूपच पुरातत्व आहे आणि खूपच युनिक आहे. पण मंदिराच्या आसपास जो परिसर आहे तिथं पूर्ण नंदी बैल आहे. नंदी बैलाचे स्टॅच्यूज आहेत. किती सुंदर त्याची रचना केली, पण युद्धामध्ये ते तोडले गेले, तर त्यामुळे तो फील येत नाही आत्ता. पण जर बघितलं तर याच्यात कार्विंग कमी आहे, कारण की पाषाण म्हणजे जो दगड जो आहे तो खूपच स्ट्रॉंग दगड आहे. तिथं हत्तीचे दात, हत्ती वाटतं दगड असं. and everybody in this company is like XP actually.
लक्ष्मी கால் போடுவாங்க மற்ற யாருக்குள்ள அலோடு கிடையாது. बोल. छोटं मंदिर त्याचा एंट्रन्स मागच्या मंदिराचा एंट्रन्स कुठे इकडं पलीकडं नाही, पाहिला नाहीये मागची साईड नाही की एंट्री. आत गेलं बट मी काय म्हणतो मंदिर असं वाटलं का मला Off side. पण आणि आतमध्ये भारी असेल रे काहीतरी. आपण आत का नाही जात अलाउड नाही तिथं, बोर्ड आहे. मला जायचं ती बाई झाडू मारते. काय हे बाई गप गप. मस्ती मस्ती अंगात. तर गेले 1 तास झाला आम्ही फिरलो इथं. सीशोर टेम्पल कम्प्लीट झालं. त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतला आम्ही इथे. मस्तपैकी आवळा, गावला, पायनॅपल, राजस, दाद्या. तर आत्ता ते बघाशी आपण जे मंदिर बघितलं त्यानंतर 2-3 मिनिटाच्या अंतरावरतीच एक अजून एक जागा आहे जी खूप फेमस आहे. पूर्णपैकी अशी आहे. आता आम्ही थोडं थांबणार आहे कारण की मगाशी खूप ट्रॅव्हल झालं आणि तिथं पण आम्ही खूप चाललो आहे. 3-4 किलोमीटर तर चाललो. आता इथं जाऊया, फोटो वगैरे काढूया. या वास्तूची माहिती मला इतकी माहीत नाही आहे, मी काय इन्फॉर्मेशन देत नाही. पण ओव्हरऑल ॲम्बियन्स चांगला आहे. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता आणि तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत इथे तर येऊ शकता. म्हणून आम्ही इथं शांततेत फिरू शकतो आहे. नाही तर उन्हात खूप वाट लागेल असं मला तरी वाटतं. आणि असे केव्ससारखे पण पार्ट आहेत 2-3, ते पण आता वर जाऊया आपण. त्या दगडाची येते. सो आता थोडं वरती आलं आहे. खूप स्टेप स्लोप नाही आहे पण बऱ्यापैकी स्टेप आहे. आणि ओव्हरऑल असा तो व्ह्यू आहे त्या दगडाचा. इथं कसा बसलाय काय माहिती. इट्स बेटर की तुम्ही इथं आलात तर हे सगळं बघून जा, कारण की परत येणं होत नाही. अशा गोष्टी अशा जागेवर तर होतच नाही माझ्या मते. 1 टाईम वॉच आहे. बाकी तुम्हाला जे आवडेल ते करा. आम्ही तर एकदाच येणार, परत नाही येणार कारण की आम्ही लय थकलो ऑलरेडी. कचरा टाकलाय. जिथं जागा भेटेल तिथं माणसं कचरा टाकायला लागेल.
तुम्हाला थोडा बॅक साईडने व्ह्यू दाखवतो त्या ओव्हरऑल गार्डनचा, जे की खूप भारी आहे. तर मग आजपासून भरपूर फिरलेलो आणि खूप दमलं होतं, तर पोरांनी तर रेस्ट घेतले, डायरेक्ट आडवे. काय रे, दमला काय? भूक लागली. भूक लागली? नू चला की वरती आपला फोटो काढते दगडावर. हा चल. काय विषय? एक पत्त्यात मॅडम म्हणजे ने बरागा कुबा बरागा की उसकी दातावदा मच्छावदा कुर्मा बरागा बरागा खामी बरागावदा किडिंग मम्मा मी उमादेवी आदिशेष नागेश्वरा विष्णुबाई लक्ष्मी गजलक्ष्मी योगलक्ष्मी संतानलक्ष्मी विजय अष्टलक्ष्मी इसे तो मेडिटेशन मंदिर मेडिटेशन बरागा वामन अवतार वामन अवतार वामन मेडिटेशन इसे कनकदुर्ग आता आम्ही वराह मंदिरात आलोय आणि मंदिराचा परिसर खूप भारी आहे आणि खूप प्राचीन आहे आणि तिथं काय काय करतात ते गाईड सांगतात. पूरा पानी इनसाइड वर्शिप ना पूजा नहीं पानी पूरा टेंपल नहीं वो पानी पूरा पानी अच्छा अंदर कोई आता नहीं या गार्डनमध्ये भरपूर सारे मंदिर आहेत आणि छोटे छोटे शिल्प आहेत जे की इथं पुण्यात सापडले होते आणि बस तेवढंच आम्ही बघतो आत्ता. हे राजू तेच आम्ही बघतो पूर्णपैकी. असे लोक येतात इथून. वा कसं आहे? बाय चॉईस. अरे ह्याच्यावरती त्या पिलर्स वरती दशा अवतार काढलेत. अच्छा. अरे हे लोक येत होते म्हणून मी आलो पटकन.
सो आता आमचं हे फिरून झालं आहे. आता आम्ही चाललो जेवण करायला, कारण की खूप वेळ झालं फिरतोय आणि वैताग आला. आता असं आलं की बस झालं. आता आम्ही जेवणार आणि रिटर्न जाणार पॉंडिचेरीला, कारण की आमचं सामान आणि आमचं हॉटेल वगैरे सगळं तिथेच आहे. सो बघूया, मी तुम्हाला सांगायचंच राहील आपण कुठं चाललो नेक्स्ट. तरी आत्ता मी जातो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आत्ता आलो आहे आम्ही एका गार्डनमध्ये, ज्या गार्डनमध्ये भरपूर अनोळखी गोष्टी आहेत आपल्यासाठी, कारण की आम्ही फक्त यातली एकच गोष्ट बघितली, जो की होता तो गोल दगड. पण त्यानंतर आम्ही गेलो इथे 1-2 मंदिरं पाहिली. खूप सुंदर असं परिसर आहे, गार्डन आहे. तुम्ही इथं कधी पण येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता विथ फॅमिली टाईम, आणि तुम्ही मित्रमैत्रिणी पण येऊ शकता. सो दिस इज दॅट. आता जाऊया. इथं वाट बघत थांबले, त्यांना माहीतच नाही मी तिकडे गेलो होतो. लेट्स गो. मस्त लावलं रे. वेगळीच मूर्ती वाटते ना. महाबलीपुरम फिरून झालं आमचं. आता आम्ही जेवण करायला आलो. कधी? आत्ता 2 स्पॉट राहिलेत अजून, त्यामुळे नाही झाले. 2 स्पॉट करू. आता खूप भूक लागले. सकाळी आम्ही नाश्ता केला होता 10 वाजता आणि निघालो तसं ऑन द स्पॉट आम्ही 12ला पोचलो. त्यानंतर 2 तास फिरलो. आता खूप भूक लागली. आम्ही जेवण करून घेतो आणि जरा भारी हॉटेलमध्ये आलो. चांगलं जेवण करू आणि चांगलं घरी जाऊ. आमचे हेल्मेट बघू शकता तुम्ही. किती हजाराचे हेल्मेट असतील ते सगळे? 80,000 90,000 50 पकडू शकतो आपण. नाही 40 25,000 एक हेल्मेट ॲव्हरेज. 15 ठीक आहे. जास्त नाही. 15 90 1 लाखाचं हेल्मेट आहे. गोप्रो वेगवेगळे. सो आता जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही आलो आहे पंचरथ हे बघण्यासाठी. खूप भारी आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. तर आम्ही मगाशी जे तिकीट काढलं होतं 40 रुपयाचं, तर त्यावर आम्ही अख्खं महाबलीपुरम फिरू शकतो. म्हणून एका तिकीट काढा आणि कुठेही फिरू शकता. आणि ते तिकीट सांभाळून ठेवा, नाहीतर परत तिकीट काढावं लागेल. मोस्टली ऑनलाईनच काढा. ऑनलाईनच काढा, PDF भेटते. तर आता माझ्या मागे पंचरथ. एक 2 3 4 5.
एक 2 3 4 5 तर माझ्या मागे बघू शकता 5 रथ आहेत. आत्ता हा आय थिंक चौथा रथ आहे. त्याच्यावरती कॉलम्स आणि जे स्ट्रक्चर केलं आहे खूप भारी वाटतं ते. आणि हा शेवटचा रथ. तर आता आमचं पंचरत्न पण फिरून झालं. तर पंचरत्न नाही पंचरथ. तर आता आमचं पंचरथ फिरून झालं आहे. खूप भारी आहे आणि कार्विंग वगैरे थोडी बघण्यासारखी आहे. इतकी पण भारी नाही आहे पण त्या काळातील त्या टाईपची कार्विंग असल्या कारणाने आपल्याला ते बघायला भेटते. आणि गर्दी खूप आहे. तर येणार असाल तर गर्दी नसेल म्हणजे विकेंडला येऊ नका. तर तुम्ही प्रॉपरली एक्सप्लोअर करू शकता. तुला काय वाटतं? बरोबर तर म्हणतो पण ही जी बेसिस ते मॉन्युमेंट्स अशाच लोकांमुळे नेहमी खराब होतात. काहीच चढायची गरजच नाही आहे. फोटो काढायला फक्त. आणि त्या फोटोचं काय करणार तुम्ही? आणि आपण लय मंदिरात बघितलं सगळीकडे हीच बॉम्ब आहे. ते हम्पीला पण ते वाजवतात ते दरवाजे वाजवतात. यांना अजिबात अक्कल नाही आहे की काय ते करतायत कशावर करतायत. सिक्युरिटीचं पण ऐकत नाही. सिक्युरिटीवाला तर शिट्ट्या वाजू दमलाय मागासपासून. तरी हा ना तरी हेच चाललंय यांचं. मी इकडून आलो. तर मी दुसऱ्या साईडने राऊंड मारलं होतं. पोरांनी पलीकडच्या साईडने राऊंड मारला. आता आम्ही निघणारे लवकर पॉंडिचेरीला कारण की आम्हाला भरपूर पाऊस लागू शकतो कारण की गच्च भरलेत. तुम्ही बघू शकता वातावरण. सो ट्राय करेल आम्ही की लवकरात लवकर निघून जाऊ जेणेकरून आम्हाला पाऊस लागणार नाही. सो दिस इज डे 5 ऑफ साऊथ राईड अँड ओव्हर अँड आउट. पुढचा ब्लॉग नक्की बघा. याच्यापेक्षा भारी भारी जागा दाखवणार आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत रामेश्वरमला. तर रामेश्वरमच्या क्लिप पण येतीलच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.